आणि आता थेट जाऊया ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान होण्याचा क्षण. आपण याची देही याची डोळा अनुभवणार आहोत. ज्ञानोबा माऊली असा गजर सुरू आहे आणि या पंढरीच्या वारीमध्ये नीरा नदीमध्ये स्नानाचा हा अनोखा सोहळा रंगतो आहे. या वारीतलं एकमेव असं हे नीरा स्नानाचा कार्यक्रम. आणि त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. फुलांचा प्रचंड वर्षाव आणि नीरा नदीच्या पाण्यात या माऊलींच्या पादुकांचं स्नान होतं आहे. त्यांच्यावर पाण्याचा तीर्थरूपी वर्षाव. आता इथून पुढे सातारा जिल्ह्यात पालखीचा प्रवेश होईल. हा सोहळा अनुभवण्यासाठी सकाळपासून परिसरातल्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. ज्ञानेश्वर माऊलींच्या या चांदीच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्याची ही परंपरा आहे. यावेळेला वारकरी आणि भाविक माऊलींच्या नावाचा अक्षरशः जयघोष करताना आपण पाहिले. पूर्ण परिसरात अत्यंत चैतन्याचं असं हे वातावरण. नीरा नदीच्या परिसरात प्रशासनाच्या वतीने विशेष व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. नीरा नदीवर कृष्णा नदीच्या भीमा या उपनदीवर जी डावीकडची बाजू आहे तिथून जाणाऱ्या नदीला नीरा नदी म्हटलं जातं. पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात शिरगावच्या जवळ ही नदी आहे. इथे पांडवकालीन कुंड सुद्धा आहे आणि तिथून पुढे या नीरा नदीचा उगम होतो. कृष्णा नदीच्या भीमा या उपनदीची उपनदी म्हणून नीरा नदी ओळखली जाते. भाटघर धरण आहे या उपनदीवर. पुढे वेळवंडी या उपनदीवर भाटघर हे धरण आहे आणि या धरणाच्या खालच्या बाजूला डावीकडून गेल्यानंतर येळवंडी नदी तिला मिळते आणि पुढे त्यांचा संगम होतो. माऊलीच्या जयघोषानं नीरेच्या काठचा सगळा आसमंत अक्षरशः दुमदुमून निघाला. आणि हा सोहळा तुम्हाला लाईव्ह बघायचा असेल तर news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. तसंच फेसबुक यूट्यूबला आमच्या फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि आता बोलूयात काही राजकीय बातम्यांकडे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरे यांना आणखीन एक धक्का बसलाय. कारण ठाकरेंच्या महाशिबिराच्या दिवशी विधान परिषदेतल्या ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे या अचानक नॉट रिचेबल झाल्या. मनीषा कायंदे आज संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनीषा कायंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी शिवसेनेत औपचारिक प्रवेश करतील असं कळतं. त्यामुळे ठाकरे गटातली गळती अद्यापही थांबलेली नाही हेच स्पष्ट झालंय. मनीषा कायंदे या गेल्या 3 वर्षांपासून विधान परिषदेच्या सदस्य आहेत.
आज शिवसेनेचा मेळावा आहे, मार्गदर्शन शिबिर आहे. संध्याकाळी इथे स्वतः उद्धव ठाकरे सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पण त्यापूर्वी आज सकाळी जेव्हा नेते इथे पोहोचू लागले तेव्हा असं लक्षात आलं की मनीषा कायंदे या नॉट रिचेबल झाल्या आहेत. काही असे स्वार्थी संधी साधू लोक आजही आमच्याकडे आहेत, सत्तेच्या लाचारीसाठी आणि सत्तेची पुन्हा पदरात मिळावं म्हणून तर राजकारणाच्या डबक्यामध्ये हे उड्या मारतायत. परंतु ज्या वेळेला यांचं राजकीय अस्तित्व नव्हतं त्यावेळेला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या मेहरबानीने यांना आमदारकी मिळाली. आता ही आमदारकी टिकवण्यासाठी लाचारी करायला जे निघालेले आहेत त्यांना भीकच मागावं लागेल. स्वतः जायचं, इतरांना घेऊन जायचं, अशा पद्धतीचे प्रयत्न त्यांचे चालले होते. नाही, पण संपर्कात नाही असं म्हणता येणार नाही. परवाच त्यांचा माझे बराच वेळ तासभर आम्ही गप्पा मारत होतो. दिवसभराचं शिबिर आहे, काही कामानं आल्या नसतील. इकडून तिकडून कार्यकर्ते बोलतात, परंतु प्रत्यक्ष काही घटना घडल्याशिवाय काही प्रतिक्रिया व्यक्त करणं चुकीचं आहे. गायब नाही आहे, पण मला काल थोडी कुणकुण अशी मिळाली होती. माझ्याच म्हाडाचे काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब आपलेही काही विकास निधी आपल्याला युडीकडनं मागवता येईल का? मी का तर नाही, काही विशेष काही आमदारांना निधी देखील देण्याची तरतूद केली जाते. मला असं वाटतं कदाचित ती तरतुदीचा एक भाग काहींना आकर्षित झाला असावा म्हणून हा निर्णय घेत आहेत का? अर्थात ते सर्वांच्या समोर येईलच. तिकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आज मुंबईतल्या वरळी इथल्या NSCI डोममध्ये राज्यव्यापी मेळावा सकाळीच सुरू झालाय. या शिबिरात आज संध्याकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. पण आज सकाळी या शिबिरामध्ये शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत पोहोचले. सुभाष देसाई, विनायक राऊत, नितीन बाणगुडे पाटील यांची प्रमुख भाषणं आत्ता इथे होत आहेत. या शिबिरात ठाकरे पक्ष अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने विशेष मार्गदर्शन केलं जाणार आहे. गाव पातळीवर शिवसेना ठाकरे गटाची बाजू, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालातील निरीक्षणं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अनेक नव्या पदाधिकाऱ्यांची यावेळेला घोषणा सुद्धा करण्यात येईल. अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हजारो शिवसैनिक पदाधिकारी इथे आलेले आहेत. शिवसेनेच्या वाटचालीची पुढली दिशा आज 18 तारीख आणि उद्या 19 तारीख म्हणजे शिवसेनेचा स्थापना दिवस ही ठरवली जाईल. आणि संपूर्ण महाराष्ट्र हा भगवा आहेच, तो भगव्या रंगानं उजळून काढण्यासाठी एक दिशा दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात आज भाजपची जाहीर सभा होते. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली. सभेच्या ठिकाणी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी पाहणी केली. दरम्यान अकोल्यातल्या सभेला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे दोघे उपस्थित राहणार आहेत. अकोल्यातल्या या सभास्थळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांनी. कुंदन जाधव यांनी पाठवलेली दृश्य आपण पाहतो आहोत. या सभेच्या ठिकाणची तयारी सगळी पूर्ण झाली आहे. कार्यकर्ते यायला लागलेले आहेत आणि स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या सभेला मार्गदर्शन करतील. या सभास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत केवळ पोपटपंची करतात, उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवायची सुपारीच त्यांनी घेतली आहे का, असा प्रश्न विचारत राऊतांना त्यांनी चांगलेच टोलेही लगावले. आपण बघताय नांदेड पासून आमच्या हा विशाल जनसंमेलनाचा सिलसिला सुरू झाला. अमितभाई शाह यांची नांदेडमध्ये मराठवाड्यात ऐतिहासिक सभा झाली. अभूतपूर्व अशी गर्दी होती. परवा देवेंद्रजींची धाराशिवला सभा झाली, तीही त्या ठिकाणी जवळपास 25-30 हजाराचा जनसमुदाय उपस्थित होता. आणि मला वाटतं आजची ही सभा अकोल्यातली एक ऐतिहासिक सभा ठरेल. तिकडे काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी आज औपचारिकपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांना काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात आलं होतं.
सुबह का भूला शाम को अगर घर वापस आ जाए तो उसे भूला नहीं कहते। झालेल्या सर्व चुकांबद्दल डॉक्टर साहेब दिलगिरी व्यक्त करत आपल्या गावामध्ये जगदंबेच्या आशीर्वादाने माझा जो भाजपामध्ये प्रवेश घेतला त्यासाठी विशेष आभार मी बावनकुळे साहेबांचे इथे करतो। विरोधी पक्ष नेता असून जे खरं आहे ते खरं बोलण्याचं धाडस त्या निमित्ताने अजितदादांनी केलं, त्यासाठी मी त्यांचं इथे अभिनंदन करतो। पण त्यापूर्वीचे जे विरोधी पक्ष नेते होते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ते आज फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून काम करतात। त्याच्या पहिलेचे जे विरोधी पक्ष नेते होते ते तर आज एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करतात। जरी 2019 ची निवडणूक त्यांच्या विरोधात दक्षिण पश्चिम मध्ये लढलो, त्यांचा विरोधक होतो, मी देखील आज त्यांच्या सोबत आलो आहे। अशा पद्धतीने काही वेळेला चिमटे काढत, काही वेळेला कोपर खळ्या मारत आणि सुबह का भूला शाम को घर लौटा असं म्हणत आशिष देशमुख यांनी आपल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून दिली। देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला। मग एवढं शरद पवार साहेबांनी ज्यांच्याबद्दल 2-3 पानं लिहून ठेवले आहे, आता त्यांच्याच नेतृत्वात हे कुठली तरी वज्रमूठ सभा घेत आहे आणि ते येऊन त्या ठिकाणी भाषण देत आहे आणि भाषण झाल्यानंतर मग काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक म्हणतायत यांच्याजवळ तर 10 लोकही नाही आणि मग आपण लोक आणायचे आणि यांनी येऊन हात असे करून भाषण करायचं, त्याच्यापेक्षा वज्रमुठच बंद करा। आणि सभा देखील आता बंद झालेल्या आहेत। वज्रमुठीला इतके तडे गेलेले आहेत की आता ती वज्रमुठ पुन्हा त्या ठिकाणी वज्राचं काम करू शकत नाही, अशा प्रकारची यांची अवस्था आहे। जंगलातले किती जनावरं एकत्रित आले तरी वाघाची शिकार ते करू शकत नाही। त्या वाघाप्रमाणे मोदीजी आहेत की किती एकत्रित आले, म्हणजे जनावर आहे असं माझं म्हणणं नाही, पण किती एकत्रित आले तरी मोदीजींसारख्या वाघाची शिकार हे करू शकणार नाही। राजा राजाच असतो आणि मोदीजीच 2024 साली मागच्या वेळेस 302 मिळाले होते, त्यापेक्षा जास्त जागा घेऊन या देशामध्ये निवडून येतील। मी तर यांना आव्हान करतो की ठीक आहे, तुम्ही एकत्रित येता, एकत्रित आल्यानंतर तुम्ही सांगतात आम्ही एकत्रित लढणार आहोत, तुम्हाला मतदान देण्याच्या आधी केवळ एवढंच सांगा की तुमचा नेता कोण आहे, एक नेता कोण आहे सांगा, हे सांगत नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। बारामती इथं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हजेरी लावली। यावेळी बोलताना अजितदादांनी टॅटूच्या क्रेजवर भाष्य केलं। टॅटू काढा पण शरीर विद्रूप करून घेऊ नका असं त्यांनी आपल्या खास शैलीत तरुणाईला सांगितलं। सगळ्या अंगावर टॅटू काढतात, आपल्या आई बाबांनी जन्म दिलाय तो चांगल्या पद्धतीने दिलाय, आणखी काही तिथं काढाकाढी काही करत बसू नका, पण अतिशय छोटं काही टॅटू काढायचं असेल, काही तुमच्या मैत्रिणीचं नाव, मैत्रिणीला मित्राचं नाव असं काही द्यायचं असेल तर द्या। तिकडे चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षानं जळगाव जिल्ह्यात सुद्धा मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचं दिसतंय। कारण तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षाची अनेक होर्डिंग्स जळगाव शहरासह भुसावळ, यावल, रावेर आणि अन्यही तालुक्यात लावण्यात आले आहेत। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून BRS पक्ष महाराष्ट्रात पाय रोवू इच्छितं। या होर्डिंगवर अब की बार किसान सरकार असं लिहिण्यात आलंय। शिवाजी महाराज यांच्या राज्यातील न्याय व्यवस्था आणायची आहे असा सुद्धा मजकूर या होर्डिंगवर विविध ठिकाणी आहे। मालेगावात सुद्धा BRS पक्षाची काही पोस्टर्स सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनले आहेत। सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणूक निकालाला गालबोट लागलं। साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या, त्यावर गुलाल उधळण्यात आला। कल्याण काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी अभिजित पाटील यांच्या गाडीची काच फोडल्याचा आरोप आहे। दरम्यान मतमोजणी केंद्राच्या बाहेरच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला।
पोलीस प्रशासनानं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना मतमोजणी केंद्राच्या बाहेर नेलं असून इथली परिस्थिती आता नियंत्रणात आहे. तिकडे सांगलीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्यावर काही जणांनी गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. नालासाब मुल्ला यांच्यावर 8 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुल्ला हे आपल्या राहत्या घराच्या दारात बसले होते. यावेळेला काही हल्लेखोर अचानक तिथे आले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि लगेचच बाईकवरून पसार झाल्याचं कळतं. तिकडे अहमदनगर जिल्ह्यात लव जिहाद आणि धर्मांतराचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि या अशा प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचंही आता दिसतंय. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी इथे बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दारिद्र्य आणि अशिक्षितपणाचा फायदा घेऊन तुमचं कल्याण होईल असं भासवून धर्मांतर केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे धर्मांतर करण्यासाठी लहान मुलांना टार्गेट केलं जात असल्याचंही दिसलंय. या लहान मुलांना धर्मांतरासाठी चॉकलेटचं आमिष दाखवलं जात होतं. किती चॉकलेट दिले? काय गाणं म्हणले होते? कोणतं तरी लक्षात नाही, गाणं आता येशूच्या बाप्पाचे गाणं. बरं. तुला काय दिलं? चॉकलेट. का बरं? तिथे बसलेले त्यांचे गाणं ऐकलेलं म्हणून आणि तिकडे आलतो मी. बरं. काय गाणं ऐकलं? ते येशू बाप्पाचे म्हणलं. हो का? तुला येत नाही का मग? दोन शब्द बोल ना. पाय कसं पडते येशूचे माहिती का? तुला येत नाही का? असं शिकवलं असं ना. कसं करायचं? नाही तसे नाही शिकत, नाही शिकत. माझू काय कविता कोणत्या? कविता नाही, एवढेच गाणी, एवढेच येशूचे. त्यामुळे या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलंय आणि आणखीन कठोर कारवाईची अपेक्षा आहे. तिकडे बळजबरीनं विहीर कामासाठी आणून गुलाम बनवून काही जणांना ठेवण्यात आलं होतं असा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये घडलाय. एवढंच नाही तर या मजुरांना मारहाण करून त्यांच्याकडून जबरदस्तीनं कामं करून घेतली जात होती. ते पळून जाऊ नयेत म्हणून रात्री त्यांना साखळदंडानं बांधण्यात येत होतं. इतका कृतघ्न प्रकार हा धाराशिवमध्ये समोर आलाय. अशा एकूण 11 मजुरांची ढोकी पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी गुत्तेदार कृष्णा बाळू शिंदे, संतोष शिवाजी जाधव आणि अन्य 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझे मित्र रामकिसन घुगसे यांचा मुलगा संदीप घुगसे आणि पुतण्या भगवान घुगसे 1 जूनपासून कामानिमित्त नगरला गेले होते. तिथे त्यांना काम देतो असे म्हणून भूमच्या एका एजंटला त्यांची 4-4 हजार रुपयामध्ये विक्री झालेली आहे आणि अतोनाताचा अमानवी छळ त्यांचा त्या ठेकेदारांनी केलेला आहे. कामाच्यासाठी त्यांना सकाळी 6 पासून रात्री 8-10 वाजेपर्यंत काम करून घेणे, काम न केल्यास रॉडने, दगडाने, टोपल्याने, खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करणे आणि संध्याकाळी पायाला बेड्या ठोकणे. अत्यंत अमानवी असा हा सगळा प्रकार आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यकर्त्यांना सरकारच्या कुठल्याही विभागाच्या मालकीच्या असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्याच्यामध्ये एखादी गोष्ट पूर्णत्वाला गेली आणि त्यांनी एखादा निर्णय घेतला तर तो लोकशाहीमध्ये निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे. निर्णय घेतला तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या दिवशी घेतलेला आपल्या सगळ्यांच्या वाचण्यात आला. तिथल्या चौंडीच्या सभेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव आम्ही अहमदनगरला दिलंय. काही जण म्हणाले अहिल्यानगर नाव दिलंय आणि काहींनी मागणी केली अहिल्यादेवी नगर नाव द्या. अजून आता त्याच्यातला GR पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर का अहिल्यादेवी नगर का अहिल्यानगर असा कोणताही निघाला नाही. जसं मध्ये धाराशिव आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा निघालेला होता तसं. परंतु छत्रपती संभाजीनगर आणि
धाराशिवच्या बाबतीमध्ये हायकोर्टाने आदेश दिले की सध्या पूर्वी होतं त्याच नावाचा वापर करावा, अशा प्रकारच्या त्यांनी प्रशासनात सूचना दिल्या. ह्या महान व्यक्तींची नावं दिल्यानंतर साहजिक समाज आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी त्याचं स्वागत करतच असतो. तुम्ही पण नागरिक म्हणून स्वागत करत असता. तसं आपल्या बारामतीमध्ये जे काही मेडिकल कॉलेज आपण सगळ्यांनी मिळून उभं केलं, त्याच्यामध्ये सुरुवातीच्या पायापासून आजपर्यंत सगळ्या कामाचा मी साक्षीदार आहे. अनेकदा निधी मिळवण्याच्या करता काय काय गोष्टी केल्या हे मलाच माहिती आहे. ते माझं कर्तव्य होतं, त्या भावनेने मी केलं, कारण बारामतीचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावरती जबाबदारी होती. आता तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज बारामती असं नाव दिलेलं आहे. आता पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाव दिलेलं आहे. आता याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज असं नाव देत आहेत का आणखीन कसं नाव देत आहेत हे मला काही माहिती नाही. पण मी गिरीश महाजन साहेब ह्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांनीच डिक्लेअर केलेलं होतं. त्यामध्ये जसं आपण बऱ्हाणपूरला पोलिसांचं एक हे उपमुख्यालय तिथं करत असताना बारामती आणि खाली बऱ्हाणपूर लिहिलं. बऱ्हाणपूरच्या लोकांची अपेक्षा होती, आपण केलं. तशा पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव एका महान व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी त्या काळामध्ये कशा प्रकारे राज्यकारभार करायचा असतो आणि एक स्त्री किती चांगला राज्यकारभार करू शकते, किती चांगल्या प्रकारे लोकांना गरजेच्या बाबी स्वतःहून बांधून, म्हणजे त्यांनी बांधलेल्या बाराव, त्यांनी बांधलेल्या विहिरी, अनेक गोष्टी आहेत, ह्या सगळ्याचे आपल्याला माहिती आहे. त्याच्यावर त्यांचं नाव तिथं द्यावंच, परंतु त्याच्यामध्ये कुठंतरी बारामती पण असावं असं काही बारामतीकरांनी मला विनंती केलेली आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज बारामती का पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज असं काही करायचं शेवटी मी करू शकत नाही. तो अधिकार मी पुन्हा सांगेन, सुप्रिया सुळेंचा नाही, अजित पवारांचा नाही. तो अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा आणि त्या खात्याच्या मंत्र्याचा असतो आणि त्या पद्धतीनं त्यांनी निर्णय घेतलेला, अर्थात त्या निर्णयाचं मनापासून स्वागतच आहे. पाण्याबद्दल आपण सांगितलं, परंतु 8 दिवस जर पाऊस झालाच नाही, धरणाची पाणी पातळी खाली गेली, भविष्यात वाद होतील असं वाटतं. वाद कशाचे होणार? पाणीच नसल्यावर मग 1 दिवसाआड पाणी प्यायचं, 1 दिवसाआड पाणी मिळेल, पाण्याची बचत करायची, काटकसरीनं पाणी वापरायचं. अशा प्रकारची संकटं येतात. माझी आत्ताच प्रांताशी आणि मान्यवरांशी बोलणं झालं की काही ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली तर टँकर सुरू करायचे, हातपंप असतील तर ते हातपंप रिपेअर करून ते कसे चालू होतील बघायचे. तिथं आजूबाजूच्या जर विहिरी असतील तर त्या विहिरी आपल्याला ताब्यामध्ये घेता येतात, ॲक्वायर करता येतात. तो अधिकार कलेक्टरांचा आहे, तो अधिकार प्रांताचा आहे. असं संकट आले म्हणून घाबरायचं नसतं बेटा, त्याच्यामध्ये त्या संकटाशी मुकाबला करायचा असतो आणि ते जे आपल्याला पवार साहेबांनी शिकवलेलं आहे. मागं तुम्हाला आठवत असेल उस्मानाबाद आणि लातूरला भूकंप झाला, त्याच्यातनं पुन्हा राज्याला सावरलं. बॉम्बस्फोट झाला, त्याच्यातनं पुन्हा राज्याला सावरण्याचं काम केलं. अनेकदा दुष्काळ पडलेत, त्याच्याही वेळेस आपण राज्याला सावरलं. अनेकदा जनावरांच्या छावण्या आपण खूप जणांनी सुरू केल्या. अनेकदा पाणी कमी असताना तुम्हाला आठवत असेल की मागे बघा उजनीमध्ये पाणी आलं नाही तर वरच्या धरणातलं 2-2 TMC पाणी आपण उजनीमध्ये सोडलं आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना कशा चालतील हा प्रयत्न केला. तशा प्रकारे वेळ येऊ नये म्हणून आज पण आता बारामतीकरांच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं ज्यावेळेस पालखीचं दर्शन घेईल त्यावेळेस पांडुरंगालाही विनंती करणारे, तुकोबाला पण विनंती करणारे आणि माऊलीला पण विनंती करणारे की बाबा काही करून पाऊस आता पडू दे आणि आमच्यात पुढं आलेलं संकट दूर होऊ दे. विठ्ठलाला साकडं घालतो. समजलं? धन्यवाद. चला. मग आपल्या खास शैलीत स्पष्ट आणि निस्संदिग्ध उत्तरं अजित पवार यांनी पत्रकारांना दिली.
आणि यासोबत आता महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा.